श्री गुरुपादुकाभ्याम नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 10. देई परा शांती भाविकाते. अत्यंत श्रेष्ठ असणारी अशी जी शांतता आहे, त्या शांततेमध्ये सुखही आलं, ऐश्वर्यही आलं, जे पाहिजे ते सगळं आलं. सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर येणारी ही तृप्तता आहे. आता याच्यानंतर काहीही मिळवायचं राहिलं नाही, मागायचं राहिलं नाही. मी पूर्ण तृप्त आहे, पूर्ण काम आहे, असे आनंदाचे कृतार्थतेचे उद्गार काढावेत. अशी अवस्था केवळ सद्गुरूच देतात. दुसरा भावार्थ, हे देव देऊ शकत नाही. देव तुम्हाला देतो, तुमच्या प्रारब्धात असेल तेच देतो. कितीही तुम्ही खटपट करा, देवाची कृपा ही मर्यादित असते. देवापेक्षा तुमचं दैव पुसून काढण्याची आणि तुमचा ललाटलेख बदलून टाकण्याची शक्ती फक्त सद्गुरू कृपेमध्येच असते. जर त्यांनी अशी प्रतिज्ञाच केली की तुझं ललाट बदलून टाकतो, काळजी करू नको, तर सर्व तऱ्हेची असणारी बरी वाईट सुखदुःख ते फेकून देतात आणि ज्या अवस्थेला त्या शिष्याला नेऊन पोचवायचं तिथे सद्गुरू त्याला स्थानापन्न करतात. म्हणून काय केलं पाहिजे? भक्तिभावे जाता तयासी शरण, होते ओळखण स्वरूपाची. आत्यंतिक भक्तिभाव अंतःकरणामध्ये मनामध्ये ठेवा. ती पराशांती जे म्हटलं ना, ब्रह्मानंद म्हटला ना, तो स्वरूपाच्या ठिकाणी आहे, तो बाहेरून नाही आहे. इतकी खटपट केली, इतकी साधना केली, इतकी उपासना केली, इतकं वाचन केलं, पण आमच्या चित्ताला स्थिरता असत नाही. तुकारामांनी टाहो फोडला पांडुरंगाकडे जाऊन. का हे चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियांची गती खुंटेची ना. तुकाराम महाराजांची ही अवस्था आहे, तर तुमची आमची काय अवस्था आहे? की माझं चित्त स्थिर होत नाही, चित्ताचं चंचलपण जात नाही. चित्त या शब्दामध्ये अर्थच असा गृहीत आहे की जे सतत चंचल आहे, सारखं डळमळत राहिलेलं आहे. मग जर शांतता हवी असेल तर चित्त शांत झालं पाहिजे. चित्त शांत नसेल तर बाहेरच्या कितीही उपचारांनी तुम्ही शांतता, सुख, समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा. चित्त डळमळायला लागलं की सगळ्या गोष्टी डळमळून कोलमडायला लागतात. मागे बऱ्याच वेळेला मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टी मी सांगत असे. आता सहज आठवली म्हणून त्यातलीच एक सांगतो. मुल्ला दारू प्यायचा, नको इतकी. दारू प्यायला की त्याच्याच भोवतालचं जग फिरायला लागल्यासारखं वाटायचं. पण कसं का असेना, स्वतःला सावरत तो आपल्या घरापर्यंत यायचा. दाराचं कुलूप काढायचा, आत जायचा, सगळं व्यवस्थित व्हायचं. झोप काढायचा, दुसऱ्या दिवशी काय असतील ते पुन्हा व्यवहार करायचा. एकदा त्याला दारू इतकी चढली की तो धडपडत कडमडत दारापर्यंत आला आणि कुलूप काढायचा प्रयत्न केला, पण सगळं जग भोवताली फिरतच होतं. तो सारखा खटपट करतोय, पण किल्ली आणि कुलूप यांचा समागम काही जमेच ना. त्याचा एक मित्र आला आणि म्हणाला, मुल्ला, काय चाललाय तुझा उद्योग? किती वेळ तू कुलूप काढतोयस? मुल्ला म्हणाला, कुलूप आणि किल्ली जागेवरती आहे, पण हे घर सारखं डळमळायला लागलंय. ते आधी आवळून धरा, म्हणजे मग मला दार उघडून आत जाता येईल. आपल्या चित्ताची अवस्था अशी आहे. स्वतः भ्रमिष्ट झालेलो असतो, पण आपल्याला असं वाटतं की सगळं जग भ्रमिष्ट झालेलं आहे. तशी परिस्थिती. भक्तिभावे जाता तयासी शरण, होते ओळखण स्वरूपाची. स्वामी म्हणे वंदी सद्गुरू पाऊले, भले आकारले परब्रह्म. शरण जायचंच असेल तर गुरूंच्या चरणाशी, तिथे शरण जा. का? भले आकारले परब्रह्म.
गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि परब्रह्म म्हणजे या सबंध सृष्टीच्या निर्मितीच्या आधी, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे निर्माण होण्याच्याही आधी, ओंकार प्रकट होण्याच्याही आधी आणि त्या शक्तीच्या अंतःकरणामध्ये एकोहम बहुस्याम हा संकल्प उठायच्याही आधी अशी जी अवस्था होती त्याला परब्रह्म असं म्हणतात. मग ते परब्रह्म तुमच्या आमच्या कल्याणाकरता सदेह साकार होऊन पुढं आलेलं आहे. सद्गुरूला त्या रूपामध्ये ओळखता आलं का? मामा आम्हाला आठवतात, पण कोट टोपी घातलेले, खूप बोलणारे, असे विनोद करणारे, तसे विनोद करणारे. मामांचं परब्रह्म किती लोकांनी पाहिलं ते सांगा. साक्षात परब्रह्माचा चैतन्याचा पुतळा तो वावरत होता या वास्तूमध्ये, या गावामध्ये. ते चैतन्य एकसारखं लवलवणारं, तो आनंद, ते सुख, ते समाधान किती लोकांना ओळखता आलं. म्हणून समर्थांनी आग्रहपूर्वक सांगितलेलं होतं, आपल्या देवास ओळखावे, मग मी कोण ते पहावे, संग त्यागुनी रहावे वस्तुरूप. देवाची उपासना करायची आहे तरी हेच करायला पाहिजे, आणि गुरुची उपासना करायची असेल तरी तेच करायला पाहिजे. त्या देवाचं मूळ रूप काय आहे? आम्ही रामाचे उपासक आहोत, कृष्णाचे उपासक आहोत, देवीचे उपासक आहोत. ठीक आहे, पण देवी म्हणजे नेमकं कोण? गणपती म्हणजे नेमका कोण? रामकृष्ण म्हणजे नेमका कोण? त्याच्या मूळ रूपामध्ये जा. समर्थांनी एका समासात लिहिलंय की त्याच्या उत्तम मूर्ती तुम्ही तयार करता, दगडाची मूर्ती तयार करता, धातूची मूर्ती तयार करता, चांदी सोन्याचे देव तयार करता. अकस्मात कधीतरी घाला येतो आणि चोर हे सगळं पळवून नेतात. मग लोक ओरडायला लागतात, अहो आमचे देव चोरीला गेलेत. आता देव ही चोरून न्यायची वस्तू आहे का? अविवेक निर्माण होतो तो इथं. चोर जेव्हा चोरी करायला तुमच्या घरात आला तेव्हा त्यानं देव्हाऱ्यात सोन्या चांदीचे देव पाहिले. त्यानं देव पाहिलेलेच नसतात, तो फक्त चांदी सोनं पाहतो. मग ते जर चोरीला गेले असेल तर असं म्हणा ना, आमच्या घरातील 1 किलोभर चांदी चोरीला गेली, देव चोरीला गेले असं म्हणू नका. ते सिद्धांत रूपानं, सूक्ष्म रूपानं तुमच्या देवघरात आजही आहेत. वस्तू गेल्या. नामरूप आकार घेतलेल्या ज्या वस्तू होत्या, सोनारानं तयार केलेल्या, त्या गेल्या. अस्तित्व रूपानं, चैतन्य रूपानं तो देव तुमच्या ठिकाणी आहे. तो देव ओळखावा. त्या मूळ देवाला ओळखण्याचा प्रयत्न करावा. मूळ गुरुला ओळखण्याचा प्रयत्न करावा. का? जन्म सार्थकी करावा. जन्माचं सार्थक आपल्याला लाभलं पाहिजे म्हणून सद्गुरूंच्याकडं आलेलो आहोत. न कळे तरी सत्संग धरावा, म्हणजे कळे. समर्थांनी मोठा मार्मिक उपाय सांगितलाय. देव नेमका कोण आहे हे ओळखायचं असेल तर त्या मूळ स्थितीला ओळखावं. अशा तऱ्हेची आतून तीव्र इच्छा असेल तर एक गोष्ट करा, सत्संगात राहण्याचा प्रयत्न करा. सत्संग, संतांचा संग, तो सत्संग. नुसती 4 माणसं एकत्र गोळा केली आणि सत्संग सुरू झाला असं म्हणता येत नाही. 4 वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं एकत्र आली की ती आपल्या लेव्हलनंच बोलत असतात. हा कसा आहे, तो कसा आहे, त्यानं काय भानगड केली, त्यानं काय भानगड केली, हेच चाललेलं असतं. आणि मग बऱ्याच वेळानं म्हणायचं की आता खूप बाकीची चर्चा झाली, आता प्रार्थनेला सुरुवात करूया. हा काही सत्संग नव्हे. प्रार्थना झाल्यावर सुद्धा मनात कुतूहल तेच. प्रार्थनेच्या आधी ती काय भानगड सांगत होता ती एकदा सांगून मोकळं करा. सगळं लक्ष त्या भानगडीकडे. हा सत्संग होतच नाही. ते सत आहेच. पूर्वी होतं, आज आहे, कालांतरानंही राहणार आहे. त्या सत्तत्वाशी झालेली ओळख, त्याचं लाभलेलं सान्निध्य, त्याचा झालेला स्पर्श म्हणजे सत्संग. आज इथेच थांबूया.
यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.